व्हिडिओची सुरुवात मस्त असा हेल्दी आवळा ज्यूसपासून, अगदी काहीही टाकलं नाही आहे. 3 आवळे घेतले, त्यांना कापले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मस्त ग्राइंड करून घेतलं. त्याचा ज्यूस काढला आणि आता तोच ज्यूस पिते. म्हटलं व्हिडिओची सुरुवात यापासून करावी, जेणेकरून कुठेतरी मध्ये हे दाखवलं ना मी तुम्हाला, तर मग तुम्ही स्किप करणार आणि तुम्ही म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही ही हेल्दी टिप्स. सो म्हणून व्हिडिओच्या स्टार्टिंगला सुरुवात करते, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजेल की याच्या मागचं जे रिझन आहे, म्हणजे माझी थोडीफार जी हेल्दी स्किन आहे किंवा हेल्दी माझे हेअर आहेत, त्यामागचं रिझन जे आहे ते कुठेतरी आवळ्याचा ज्यूस आहे. सो खूप जास्त हेल्दी आहे हे. तुम्ही अजूनही घेत नसाल, हिवाळ्याचा सीझन चालला आहे आणि भरगतचे आवळे मिळतात, स्वस्त मिळतात. सो घ्या, आणून ठेवा, फ्रीजमध्ये स्टोअर करून जे आहे तुम्ही ठेवू शकतात. आणि 2-2, 3-3 आवळ्याचा ज्यूस बनवायचा. थोडा आंबट लागतो पण घ्यायचा, काही हरकत नाही. चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. मस्त माझा आवळ्याचा ज्यूस मी ते संपवलेला आहे आणि त्यानंतरच लगेच सकाळी आलं एक पार्सल. म्हटले थोडी गॅलरी आवरूया, आजूबाजू बरेच पियाचे भांडे पडले, ते आवरेल मी नंतर. पण आधी माझी बसण्याची जागा मी इथे व्यवस्थित करून घेतली. आणि ना मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं बघा की माझ्यासाठी पण मी जे कार्गो जीन्स असतात ना तशी मागवलेली होती. आणि सेम म्हणजे आम्ही जेव्हा मॉलमध्ये गेलो होतो बघा, तेव्हा मी पियाची एक छोटीशी क्लिप ॲड केली होती आणि तिने असं मुलींना पाहून ती म्हणली होती की मम्मा मला पण अशी जीन्स जी असते ना फुलवाली आणि मोठीवाली असते, तशी मला जीन्स पाहिजे. मग मी तिला विचारलं होतं कार्गो का, आणि त्याच दिवशी रात्री घरी आल्यावर लगेच मी मिशोवरून ही जीन्स तिच्यासाठी ऑर्डर केली होती आणि म्हटलं चला ट्राय करूयात कशी येते काय येते. सो आता मी तेच ओपन करते आणि तुमच्यासोबतही शेअर करते, म्हणजे तुम्हालाही घ्यायचं असेल मुलीला किंवा मुलाला पण, अशी सेम टू सेम बॉईजसाठी पण अवेलेबल आहे. सो मी तिच्यासाठी ना 6 ते 7 वर्षासाठी मागवलेली आहे, कारण ती आता डिसेंबरमध्ये 30 डिसेंबरला ती 7 वर्षाची होऊन जाईल. पण तिला कुठलाच ड्रेस ना म्हणजे त्या पर्टिक्युलर एजसाठी तिला परफेक्ट येत नाही. म्हणजे 6 ते 7 वर्षाची होईल ना तर तिला मग 5 ते 6 वर्षाचं घ्यावं लागतं. पण मला वाटलं की म्हटलं चला मागवूया, असं मला बघून तरी वाटतंय की थोडी तिला जे आहे लूज होणार, हाईटला पण थोडी जास्त होईल. सो मी तिला जे आहे ना 5 ते 6 वर्षाचं मागवायला पाहिजे होतं. पण लेट्स सी आता ती घरी आल्यावर तिला हे व्यवस्थित होते की नाही होते म्हणून. आणि रोज स्कूलमधून येताना मला इतकं डोकं खाते ती की मम्मा तुझी जीन्स येऊन गेली पण माझी कशी येत नाही अजून, कधी येईल. सो आज तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी दाखवते मी तुम्हाला तिला कशी दिसते. क्वालिटी वगैरे खूप छान आहे. या ज्या जीन्सची आहे ना तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. मस्त आहे आणि मला असं वाटते की मी 300-350 पर्यंत ही जीन्स मागवलेली आहे आणि त्या प्राईजमध्ये तर मग खूप छानच आहे. सो मिशोवरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्वस्तात मस्त मिळून जातात. चला आता स्वयंपाकाची तयारी. मला ॲक्च्युली किचन थोडा क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणून मी आज जरा लवकर स्वयंपाकाला लागली आणि तशी प्लॅनिंग होतीच माझी. म्हणून मी आज गवारची भाजी बनवलेली होती आणि ती सगळ्यांसाठीच बनवली होती, जेणेकरून मला एक्स्ट्राची भाजी बनवायची गरज नको. तसं मला सुकी भाजी खूप जात नाही बरं का, म्हणून कढी जी असते ना आमच्याकडे रेग्युलर बनत असते, फक्त मला आवडते म्हणून. आणि आता हळूहळू सगळ्यांनाच आवडते. पिया पण आता कधी प्यायला लागली इकडे आवडीने. सो पण म्हटलं आता जाऊ दे, आता जास्ती एक्स्ट्राचे भांडे भरत नाही, कारण किचन क्लीन करून घ्यायचं आहे. म्हटल्यावर ते मी जरा स्किप केलं. म्हटलं अर्धी चपाती कमी खाल्ली तरी चालेल, पण उगाच एक्स्ट्राचे कामं नको म्हणजे. आणि आता पीठ माझं भिजवून झालं होतं. सो मला हे राईचं तेल जे होतं ते बरणीमध्ये भरून घ्यायचं होतं. जुनं संपायची मी वाट बघत होती आणि म्हणूनच आता ते काम पण होऊन गेलं. जोवर 5 मिनटं ह्या पिठाला रेस्ट मिळतो ना तोवर माझं हे काम पण होऊन जाईल. नाहीतर मग आपण पीठ मळल्यानंतर पण आपण 5 मिनटं वाट बघतोच की चला हे आता मळून झालं आहे तर मग 5 मिनटं थांबूया, छान मस्त मग मऊ चपात्या येतात. आपण थोडा रेस्ट दिला की मग आता त्या 5 मिनटाचा युटिलाइज कुठेतरी काहीतरी करायचं आहे, तर मग मी तो इथेच केला. अशा पद्धतीने एक काम पण कंप्लीट झालं माझं आणि टाईमही वेस्ट नाही झाला. आता चला पटापट चपात्या बनवून घेते. म्हणजे म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, तसं म्हणजे मी क्लिनिंग करण्याआधीच, म्हणजे मी सुरुवात करायच्या सुद्धा आधीच ना म्हणजे काय झालं की अशी ही स्लॅब म्हणजे एक पाटी असते ना अशी प्लायवूडची, तशी आम्ही तिथे एक शेल्फ बनवून घेतलेली होती जेव्हा ह्या ट्रॉलीज बनवल्या, की जेणेकरून खाली डब्बे आणि वर छोटा मोठा सामान मी त्यावर ठेवू शकते. आणि बराचसा सामान मावतो माझा, कारण मध्ये खूप स्पेस आहे. पण काय झालं, मी सगळा जवळचा सामान काढला, जो पुढचा आहे तो काढला आणि सगळा मी जे आता नवीन फर्निचर बनवलं त्यामध्ये ठेवून दिलं. जो मागचा सामान होता ना तर त्याचं खूप वजन झालं आणि मग ती पाटी जी आहे हळूहळू तिरकस झाली. आणि बरोबर मला आज हे सगळं काम करायचं होतं आणि ते काम करायच्या पहिलेच हे सगळं झालं. म्हटलं आजच सगळं व्हायचं होतं, म्हणजे एक्स्ट्राचं काम वाढतं ना. आता माझी गडबड यासाठी चालली होती की माझ्याने अजिबात ती पाटी उचलली जात नव्हती, एवढी हेवी होती ती. म्हणजे नॉर्मल प्लायवूड आहे पण खूप मोठी आहे, त्यामुळे मला काही जमत नव्हतं. त्यातल्या त्यात तो इतका अवघड एरिया होता की मला काही जमत नव्हतं. शेवटी 20 मिनटं मला थांबावं लागलं. पियाच्या पप्पांकडून मी हे काम जे आहे ते करून घेतलं आणि ती व्यवस्थित ठेवली. आता
सो आता मला याच्यापुढे लक्षात राहील, ॲटलीस्ट हे झाल्यानंतर मला माहिती आहे की ही पाटी जी आहे म्हणजे त्यावर व्यवस्थित बॅलन्स करून मला ठेवावं लागेल कोपऱ्यातही, म्हणजे दोघी साईडला, तरच ती व्यवस्थित राहील. आणि एका साईडला जर कोपऱ्यात जास्त काही ठेवून दिलं तरी परत ती अशी खालीच जाणार आहे, नाहीतर मग तिथे काहीतरी सपोर्ट बनवून घ्यावा लागेल. पण खूप कोपरा आहे त्यामुळे आता ते करणं शक्य नाही आहे. चला असो, मी मस्त त्याला क्लीन करून घेतलं. कारण काय होतं की क्लिनिंग नाही केली ना आपण तर मग किड्यांचं जे असतं ना प्रमाण खूप जास्त वाढतं. तसं मी जनरली परत परत क्लिनिंग करत असते, म्हणून मग आपल्याला समजून जातं की किडे होत आहे की नाही होत आहे. होत असतील तर तो एक गेट आउट नावाचा ट्यूब आहे बघा, त्याचे तुम्ही छोटे छोटे कागदावर स्पॉट करून जरी तुम्ही तो कागद ठेवला ना तरीही किडे नाहीसे व्हायला लागतात. खूप छान इफेक्टिव्ह तो ट्यूब आहे, गेट आउट असं त्याचं नाव आहे. चला तेवढं मी क्लिनिंग केलं, डब्बे जागेवर ठेवले. आणि आता जी भरभूर आहे ना ही खरी महत्त्वाची असते बघा. कारण का जसे डब्बे खाली होतात ना, आपण कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या असतात ना पिशवींमध्ये पॅक करून एका डब्यामध्ये सगळ्या ठेवलेल्या असतात, आणि जेव्हा डब्बे खाली होतात किचन क्लिनिंग करण्याची वेळ आली की मग ते जागच्या जागी जे आहे ते ठेवायचं. एखादा प्लास्टिकचा डबा एक्स्ट्रा झाला आहे आपल्याकडे तर मग तो काढायचा. या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या ना तर त्या माझं करणं चालू आहे. इथे आमसूल होतं माझ्याकडे, मम्मीकडून आणलं होतं मी, आणि ते असंच पॉलिथिन बॅगमध्ये रॅप करून तसंच्या तसं ठेवलेलं होतं. बऱ्याच वेळा कढी करताना माझं डोक्यात यायचं की आमसूल टाकूया यामध्ये, पण तो डब्बाच काही सापडायचा नाही आणि कुठे ठेवलं आहे मी ती पिशवी तेच लक्षात यायचं नाही मला. आणि फायनली आता मी एका काचेच्या जारमध्ये ठेवलं जेणेकरून ते लक्षात येईल. सगळे मसाल्याचे पाऊच वगैरे असतात ना ते व्यवस्थित एका डब्यामध्ये ठेवून दिले, म्हणजे जेव्हा पण एखादा मसाला पाहिजे असेल पावभाजी वगैरे ते सगळं आपण त्या डब्यामधून घेऊ शकतो. आणि ही ट्रॉली माझी, म्हणजे तो जो एरिया होता ना बराचसा माझा भरलेला असायचा, पण तिथलं थोडा सामान बाहेर आला आहे त्यामुळे आता मनमोकळा झाला आहे छान. आणि इथे पण एक काचेच्या बरण्या सगळ्या ज्या आहेत ना छोट्या छोट्या सगळ्या इथे मी अशा छान झोपवून मस्त त्या कागदावर रचून ठेवल्या होत्या. आता म्हटलं कागद वगैरे सगळं किचनमधून बाहेर काढूया, कारण त्याने किडे होतात, पुढे सांगतेच मी तुम्हाला असून. तर मी इथे माझ्याकडे हे असं लायनर होतं तर त्याचंच इथं मेजरमेंट घेते. आणि काही म्हणजे भरपूर पूर्वी घेतलं होतं मी, त्यातलं एक शीट जे होतं ते कापून घेतलं होतं. तर आता थोडं त्यातून वेस्टेज जाईल. आणि असे ना सगळेच लायनर मला तर जास्तीने घेऊन यायचे आहेत, म्हणजे मी ट्रॉल्यांमध्ये ठेवू शकते. कारण काय होतं माहिती आहे का, हे क्लीन करायला पण इझी असतं. म्हणजे आता ट्रॉलीजमध्ये जिथे गरज आहे तिथे आपण ठेवू शकतो. जसं मला ह्या बॉटल्स वगैरे ठेवायच्या आहे मग तिथे आपण ठेवू शकतो, किंवा मग कपाटी वगैरे असतात तिथेही ठेवू शकतो. जेव्हा मी किचन टूरचा व्हिडिओ केला ना तेव्हाही मला एक कमेंट आली होती की तू तिथे जे आहे ना पेपर वगैरे का असे ना नॉर्मल तसे तरी तिथे अंतरून घे, जेणेकरून डब्बा वगैरे काढताना स्क्रॅचेस वगैरे पडत नाही. आणि आता बऱ्याच वेळा आहे ना मी असं म्हणजे जेव्हा आपण पुरी भाजीवाली भाजी बनवतो तेव्हा ना मी एक एक चिंच त्यामध्ये टाकायला लागले. सो एक आंबट फ्लेवर खूप छान येतो. आणि मी ते मोठ्या डब्यामध्ये स्टोअर केलेलं होतं आणि फ्रीजच्या वर ठेवलं होतं. आता म्हटलं छोटा डब्बा एक खाली झाला आहे तर त्यामध्ये टाकूया. आणि हे बघा हे खमंगचं सगळं प्रीमिक्स आहे, माझं ऑलरेडी आहे. म्हणजे मम्मीकडून आणताना मी काय करते ना सगळं जे डाळी वगैरे असतात ना ते एकत्र दळून आणते, पण त्यामध्ये जे मिक्स करायचं असतं ना लिंबू पावडर सोडा वगैरे ते सगळं मोजून आणते तिकडून. आणि मग जेव्हा मला माझं घरातलं संपल्यावर जेव्हा मला ते पाहिजे असतं तेव्हा मग मी मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेते आणि मग त्या पिठामध्ये मिक्स करते. म्हणजे खूप जास्त दिवस ते मिक्स केलेलं राहत नाही. अशा पद्धतीने जे आहे थोडं कॅल्क्युलेशन करून ठेवते, जेणेकरून मग काय होतं ना सगळं तुम्ही मिक्स करून ठेवलं, मीठ साखर लिंबू पावडर, तर मग काय होतं ना खूप जास्त दिवस पडलं तर मग त्याचा असा एक घट्ट गोळा पण तयार व्हायला लागतो. आणि सध्या तर थंड वातावरण आहे त्यामुळे मग जेव्हा पाहिजे तेव्हा मी मिक्स करून घेते. आणि इथे पण एक छोटासा तुकडा माझा उरला होता त्या लायनरचा, तर त्याचाच इथे कट केला मी आणि सगळ्या डब्यांच्या खाली अंथरून दिला. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादा डब्बा काढला आणि किचनवर तेल वगैरे सांडलेलं असतं, मग आपण त्यावर ठेवलं की तो तसाच्या तसा आपण जाऊन ठेवतो आणि मग उगाच तिथे इतकं छान पांढरं शुभ्र ते मधलं जे असतं ना फर्निचर असतं त्यावर ते डाग पडून जातात. म्हणून म्हटलं चला एक पडलाच आहे त्याला रोल करून ठेवण्यापेक्षा इथे त्याला ठेवूया. आणि ह्या वरच्या साईडला मी जे काही एक्स्ट्राचं थोडं तेलचं पाऊच वगैरे जे काही थोडे ड्रायफ्रूटचे पॅकेट्स वगैरे असतात तर मग ते मी इथे वर स्टोअर करते. आणि हे पण माझं जे काम आहे बऱ्यापैकी करून झालेलं आहे. थोडा थकवा जाणवतोय मला, पण काही हरकत नाही, काम कंप्लीट होतंय. अजून काम पूर्ण झालं नाही माझं, बरंचसं काम बाकी, पण म्हटलं थोडं रिलॅक्स व्हावं. आणि सध्या माझ्यासाठी रिलॅक्स म्हणजे माझ्या बाल्कनीत येऊन बसणं, झाडांना बघणं, त्या व्यतिरिक्त जे आहे तुमच्या कमेंट्स रीड करणं असतं. बऱ्याच वेळा मी कमेंट्स रीड करून ठेवते पण रिप्लाय दिला जात नाही माझा. आणि म्हटलं चला आज 2-4 कमेंट्सला जे आहे ते बसल्या बसल्या रिप्लाय करूया, जेणेकरून थोडं रिलॅक्स पण होऊन जाईल. आणि इतकं छान वाटतं मला, म्हणजे असं वाटतं की मी किती ब्लेस्ड आहे की मला इतक्या छान छान कमेंट्स येतात, की इतकी छान छान सजेशन येतात. हेच बघून मग माणसाचा जो पण काही थकवा असतो तो बऱ्यापैकी निघून जातो.
जातो आणि एक फ्रेश वाटायला लागतं. आणि मग जेव्हा अशा कमेंट्स रीड केल्या, कोणी मला काही सांगितलेलं असतं की असं असं कर, तसं तसं कर, तर मग थोडी अजून एक म्हणतात एक उमेद येते की चला आपण अजून काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करूया. याच्या पुढचा व्हिडिओ आपण अजून कसं छान करू शकतो, जो तुमच्यापर्यंत अजून जो आहे छान पद्धतीने पोहोचेल किंवा तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीतून काही ना काही हेल्प होईल. असं असतं ना, ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यामध्येच एवढा आनंद असतो ना की मी खरंच नाही सांगू शकत. आणि म्हणजे सगळं काही सांगायचं म्हटलं एका शब्दामध्ये तर थँक्यू सो मच की तुम्ही सगळे लोक माझ्यासोबत आहात. चला परत एक छोटंसं काम करायचं होतं आणि हे माझं जे आहे ना सिंकच्या खालचा हा एरिया आहे. बऱ्याच दिवसापासून विचार करते की करूयात आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात बघा ज्या आपण ठेवलेल्या असतात. आणि मी तुम्हाला म्हटली पण की माझ्याकडे एवढं काही जास्त क्रॉकरी नाही, पण हे कपाट उघडल्यावर मला समजलं की खूप क्रॉकरी आहे माझ्याकडे काचेचे ग्लासेस आहेत, माझ्याकडे जे काचेचे बाउल असतात ते आहेत. आणि तेवढं जरी मी एका शेल्फमध्ये ठेवायचं म्हणलं ना, काचेचे फक्त ग्लास आणि बाउल, तरी माझं एक क्रॉकरीचं शेल्फ जे आहे ते पूर्णपणे भरून जाणार आहे. तर ते उघडल्यानंतर खरं तर मी क्लिनिंगला गेली होती आणि माझं काहीच डोक्यात नव्हतं की इथे मला असं काय काय मिळणार आहे म्हणून. आणि ते निघाल्यावर मला एवढा आनंद झाला, म्हटलं आता हे सगळ्यांना मस्त वॉश करते, तेवढे जे वाटी वगैरे आहे त्यांना आणि ग्लासेसला मस्त वॉश करते आणि त्यांना छान एकमेकांवर रचून ठेवते. तेवढी एक शेल्फ माझी मस्त फुल होऊन जाईल. आणि खरंच ना अशा गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही की आपल्याकडे खूप गोष्टी असतात पण आपणच रचून ठेवलेल्या असतात कोपऱ्यामध्ये आणि आपल्यालाच लक्षात नसतं. आणि अजून एक बघा छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला, जसं आपला किड्यांचा विषय मी तुम्हाला काढला होता, तर जितके तुम्ही पेपर किंवा जे कार्डबोर्ड असतात ना ते कमीत कमी तुमच्या किचनमध्ये ठेवा. कारण काय होतं ना की जे किडे असतात ना, लपण्यासाठी त्यांना सगळ्यात जास्त कुठली जागा जर आवडत असेल तर ती पेपरमध्ये, नाहीतर म्हणजे आपले कार्डबोर्ड असतात, आपले बॉक्स असतात ना, पुठ्ठ्यामध्ये त्यांना खूप जास्त लपायला आवडतं किंवा तिथे त्यांना अंडी घालायला खूप जास्त आवडत असतं. सो मी हे बऱ्याच वेळा नोटीस केलं आहे की जेव्हाही माझ्या घरामध्ये कधीतरी किडे झालेत ना, तेव्हा ते कार्डबोर्ड मुळेच होतात. त्यामुळे कमीत कमी जे आहे किचनमधून कार्डबोर्ड वगैरे काढण्याचा प्रयत्न करा. याच्याने खूप कमी प्रमाणात तुमच्या घरात किडे होतील. सिंकच्या खाली हा माझा म्हणजे पितळाचा तांब्या वगैरे ठेवलेला होता. आणि आता म्हटलं देवघर झालं आहे, त्याच्या खाली कपाट आहे, भरपूर स्टोरेज आहे तिथे. आणि काल परवाच्या दिवशी जे जुनं देवघर होतं त्याच्या खाली ही प्लेट होती. ॲक्च्युली ती प्लेट माझी काहीच यूज होत नाही, अगदी म्हणजे काहीच नाही यूज होत, पण ती तिथे ठेवली होती. प्रत्येक वेळा खालून क्लिनिंग केली की ती प्लेट मी परत तिथेच ठेवून द्यायची, कारण किचनच्या जिथे मी ताटं वगैरे ठेवते तिथे काही जागाच नव्हती. सो अशा पद्धतीने ती खूपच काळी झाली होती. आता म्हटलं ठेवायच्या आधी जे आहे ना हे सगळं क्लीन करून घ्यावं मग ठेवावं. तसं यूज तर होणार नाही पण जेवढं निघेल तेवढं. आणि माझ्याकडे हे मस्त मॅजिकल लिक्विड असल्यामुळे मला पितांबरीला परत हात लावायची गरज पडत. या बॉटलमध्ये मी पाण्यासोबत ना लिंबूसत्व आणि मीठ असतं ना त्याचं फक्त मिश्रण करून त्या बॉटलमध्ये भरून ठेवलं आहे, म्हणजे जेणेकरून मला कधीही गरज पडली असं तांब्याचं पितळाचं काही घसून काढायचं आहे किंवा स्टील बघा, स्टीलला जडलेला जो डाग असतो तो पण लवकर निघत नाही. मग अशी जवळच तिथेच ठेवते मी या छोट्या रॅकमध्ये आणि पाहिजे तेव्हा थोडंसं 4-5 थेंब ओतायचं आणि घसून काढायचं. आणि तुम्ही बघताच आहे मी फक्त जिथे जिथे थेंब टाकते तिथून जे आहे पूर्ण तुमचं जे म्हणजे तांब्यावरचे जे काही डाग आहेत ते सगळे निघून जातात. सो असं हँडी एक बॉटल तुम्हीही ठेवा. आणि सगळं क्लीन झाल्यानंतर बघा आता माझं किचन पुन्हा पहिल्यासारखं जे पूर्ण अस्ताव्यस्त पडलेलं होतं ना आता व्यवस्थित झालं आहे. बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्राच्या मी काढून टाकल्या आहे आता किचनमधून आणि नीटनेटकं करून ठेवलं आहे. आणि जी क्रॉकरी तुम्हाला म्हटली ना तर ती मी इथे अशी रचून ठेवलेली आहे. ही पॅन्ट पियाला बऱ्यापैकी मोठी होते आणि मला रिप्लेसमध्ये एक साईज छोटीच मागवावी लागेल, पण ती एवढी आनंदी आहे ना घालून, म्हणजे बऱ्याच वेळपासून घातली तिने ही पॅन्ट आणि म्हणते की नाही रिटर्न करूच नको. मी तिला सांगितलं आहे की जशी आपण रिटर्न देऊ तशी आपल्या हातात दुसरी पॅन्ट येईल, तरी ती नाही म्हणते. तिला एवढी जास्त आवडली. मम्मा खूप कम्फर्टेबल आहे, मी दिवसभर घालू शकते. आणि माझे प्रयत्न चालले होते की तिने व्यवस्थित तुम्हाला दाखवावं हे सगळं की तिला दिसते कशी आहे, पण काही तिचा ऐकण्याचा मूळच नव्हता. ती तिच्या आनंदातच पूर्ण मग्न झालेली होती. डान्स वगैरे तुम्हाला करून दाखवते. सो छान आहे, मस्त कम्फर्टेबल आहे. जशी मला माझी कम्फर्टेबल पॅन्ट मिळाली ना तशी ही पण छान कम्फर्टेबल आहे, पण एक साईज मला कमी मागवावी लागेल. चला असो, पियाच्या ह्या मस्त डान्ससोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.